चला तर मंडळी, उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि मस्त पोह्याचे खिचे पापड आज आपण बनवणार आहोत। तर या इथे अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये मी पोहे घेतलेले आहेत आणि हे जे पोहे आहेत ते आपल्याला हाय फ्लेमवरती फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहे थंड झाले की त्याची आपल्याला अशा पद्धतीने पूड बनवायची आहे आणि ही जी पूड आहे ती मेजरिंग कप किंवा घरी अवेलेबल असणाऱ्या वाटीने ती मोजून घ्यायची आहे आणि जितके कप हे पीठ भरेल तितकं दुप्पट पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि पाणी उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ, आवडत असेल तर लाल तिखट, जिरे आणि ओवा प्रत्येकी एक एक चमचा मी या इथे ॲड केलेला आहे। त्यानंतर 20 ग्रॅम मी पापड खार आणि आपला घरी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे पापड खार मी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर आपलं जे पोह्याचं पीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्तीचं शिजवत वगैरे बसण्याची काहीच गरज नाही, फक्त पीठ मिक्स करायचं आणि वाफ लावून घ्यायची 5 ते 10 मिनिटे। त्यानंतर पावभाजीच्या स्मॅशरने कणिक व्यवस्थित स्मॅश करायचे आणि आवडीच्या आकाराचे हे जे पापड आहेत ते प्रेस मशीनने अशा पद्धतीने बनवून घ्यायचे। कडकडत्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस निवांत हे पापड वाळवून घ्यायचे। पापड व्यवस्थित वाळले की अशा पद्धतीने ते दिसतात। पापड कडकडत्या उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। त्यानंतर हाय टेम्परेचरवरती आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि असे जे पापड आहेत ते कुरकुरीत असे तयार होतात, दुप्पट तिप्पट फुलतात, अजिबात तेलकट होत नाहीत।